जागतिक मधुमेह दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। जागतिक मधुमेह दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 500हून अधिक रुग्णांनी यात सहभाग नोंदवला। या शिबिरात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको अशा महत्त्वपूर्ण तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या, तर मधुमेह तपासणी आणि उपचारही मोफत देण्यात आले असून फक्त 3 महिन्यात मधुमेह शुगरवर नियंत्रण मिळवा या घोषणेअंतर्गत तज्ञ डॉक्टरांनी यात मार्गदर्शन केले, तर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांवर 50% सवलतीची विशेष सुविधा देण्यात आली। शिबिराचं नेतृत्व फिजिशियन आणि मधुमेह तज्ञ डॉक्टर अक्षय खटके आणि जनरल सर्जन डॉक्टर गजानन वंगळ यांनी केले, तर डॉक्टर प्राजक्ता पानसरे आणि इतर वैद्यकीय कर्मचारी दिवसभर सेवेत तत्पर होते। जागतिक मधुमेह दिनानिमित्त आम्ही नागरिकांसाठी मोफत तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध केल्या। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधोपचार केल्यास मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो। नागरिकांनी याचा मोठा लाभ घेतला ही आनंदाची बाब आहे, असं फिजिशियन व मधुमेह तज्ञ डॉक्टर अक्षय खटके यांनी म्हटलंय। तर आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह जलद गतीने वाढत आहे। वेळेवर तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे। अशा शिबिरांमुळे जनजागृती वाढते आणि लोक आरोग्याबद्दल अधिक जागरूक होतात, असं डॉक्टर संजू गडगे यांनी सांगितलं। नमस्कार, मी डॉक्टर गडगे संजीव MIDC या भागामध्ये जनरल प्रॅक्टिस करतो। त्याचप्रमाणे या भागामध्ये मी सामाजिक व धार्मिक कार्य करतो। आज यशोदा हॉस्पिटल या ठिकाणी मधुमेह आणि हृदयरोग या संदर्भात शिबिर आयोजित केले आहे। प्रथमतः मला सर्व रुग्णांना सांगू इच्छितो की मधुमेह हा आजार पूर्णपणे बरा होणारा आजार आहे। उगाच या मधुमेहाबद्दल काही शंका गैरसमज असतात, त्या एकदम चुकीच्या असतात। उदाहरणार्थ मधुमेह हा बरा होत नाही, परंतु मधुमेह म्हणजे काय, डायबिटीक म्हणजे काय, तर या गोष्टी अशा आहे की रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे म्हणजे डायबिटीस होणे, हा त्याचा पाठीमागचा सरळ अर्थ आहे। आणि याच्या लक्षणं अगदी किरकोळ लक्षणं असतात। विशेष म्हणजे रात्रीतून 3 ते 4 वेळेस लगेल उठणे, थोडासा थकाव जाणवणे, वारंवार होणाऱ्या जखमा बऱ्या नाही होणाऱ्या, त्याचप्रमाणे बैठे जेवण, त्याचप्रमाणे अतिशय धूम्रपान, मद्यप्राशन, अशा अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात। आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हा डायबिटीक अनुवंशिक असतो की नसतो। डायबिटीक हा अनुवंशिक असतो, परंतु हा अतिशय कमी प्रमाणात, उदाहरणार्थ 100% पैकी 20% हा अनुवंशिक असतो। परंतु त्याच्या काही दुसऱ्या गोष्टी पाहिल्या आपण तर ताणतणाव, बैठे जेवण किंवा खाण्यापिण्याच्या सवयी या गोष्टीमुळे डायबिटीस हा आपणास होऊ शकतो। आता डायबिटीसवर ह्या गोष्टी सगळ्या डायबिटीसच्या संदर्भात, मधुमेह संदर्भात झाल्यात, तर त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, साधं सोपं विषय की आपली थोडीशी जीवनशैली बदलची, जेणेकरून आपलं दैनंदिन जे उपक्रम आहेत, उदाहरणार्थ सकाळी उठणे, फिरणे, ताणतणाव कमी करणे, आहारामध्ये पालेभाज्या घेणे, मद्यप्राशन न करणे, दुसरी गोष्ट की सगळ्यात जास्त म्हणजे की ताणतणाव कमी करणे आणि जास्त प्रमाणात एक्सरसाइज करणे। शक्यतो हा आजार ज्या लोकांना होतो ते लोकांचे वैशिष्ट्य असं की बैठे जेवण, त्याचप्रमाणे जास्त मानसिक ताणतणाव,
आणि थोड्या प्रमाणात आनुवंशिकता असते. हाच बाजार शेतकरी वर्गामध्ये फार कमी प्रमाणात असतो, कारण त्या ठिकाणी त्यांचं खाण्यापिण्याचा आहार, कामाचा ताणतणाव, त्याचप्रमाणे डेली वर्कआउट आज हा प्रकार असतो. म्हणून डायबिटीक बद्दल समाजाने किंवा रुग्णाने फार घाबरून जाऊ नये. हा डायबिटीक किंवा मधुमेह हा जर पूर्णपणे नियंत्रण येऊ शकतो असं या यशोदा हॉस्पिटलमधील डॉक्टर अक्षय खटके यांनी आतापर्यंत खूप पेशंट डायबिटीक मधून बाहेर काढले. काही लोकांची शुगर 400, 450, 500 पर्यंत होती. ते अगदी फक्त आणि फक्त लाईफस्टाईल चेंज करून त्यांनी नियंत्रणात आणले. त्याचबरोबर जे हृदयरोगच्या संदर्भात पेशंट आहे असेही पेशंट या ठिकाणी शिबिरामध्ये आज तपासले जाणार आहेत. तरी माझ्या नवनागापूर ग्रामस्थांना विनंती आहे की या मोफत शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. ही यशोदा हॉस्पिटल तर्फे, त्याचप्रमाणे MIDC डॉक्टर असोसिएशन तर्फे मी सर्वांना विनंती करतो, प्रार्थना करतो. धन्यवाद. आज जागतिक मधुमेह दिन. भारत हा मधुमेहाचा हब बनलेला आहे. मोर दॅन म्हणजे 100 मिलियन पेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण सध्या आपल्या भारतात आहेत. त्यामध्ये यंग लोकांचं वय 25 ते 35 या वयोगटातील लोकांचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. मधुमेहाची लक्षणे काय आहेत? सारखी तहान लागणे, वजन कमी होणे, हातापायांना मुलगा येणे किंवा घरची फॅमिली हिस्ट्री असणे की ज्यांना फॅमिलीमध्ये काही आई वडिलांना, आजी आजोबांना मधुमेहाचा आजार आहे. आणि अशा नेक्स्ट जनरेशन मध्ये, पुढच्या जनरेशन मध्ये मधुमेह होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. मधुमेहामुळं फक्त शुगर ही वाढत नाही, तर मधुमेहामध्ये इतरही आपल्या वेगवेगळ्या अवयवावर त्याचे परिणाम होतात. जसे की डायबिटिक नेफ्रोपॅथी, डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटिक अँजिओपॅथी, डायबिटिक पॉलिन्युरोपॅथी. मधुमेहामुळे होणारे डायबिटिक फूट, डायबिटिक नेफ्रोपॅथी किंवा मधुमेह रुग्णामध्ये सध्या वाढलेले हृदयविकाराचे जे प्रकार आहे, हृदयविकाराचा जो प्रकार आहे त्याबद्दल यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आज जागतिक हृदयरोग दिनानिमित्त मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको व मधुमेह रुग्णांची मोफत शुगरची तपासणी, HbA1c ची तपासणी व मधुमेह रुग्णांना सध्या मधुमेहामुळे होणाऱ्या डायबिटिक नेफ्रोपॅथी, रेटिनोपॅथी इत्यादी विविध आजारांची मोफत तपासणी आपण करत आहोत. सर्व मधुमेह रुग्णांना विनंती आहे की योग्य आहार, योग्य व्यायाम व योग्य उपचार ह्या त्रिसूत्री कार्यक्रमावर मधुमेहावर मात करता येते. सध्या आज मॉडर्न युगामध्ये आपली फार्माकोलॉजी किंवा वैद्यकीय क्षेत्र इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की मधुमेहावर तर काही महिन्यामध्ये कंट्रोल करता येतो आणि मधुमेह हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. जागतिक मधुमेह दिनानिमित्त यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आज आपण पेशंटची ECG, उपाशीपोटीची शुगर, जेवणानंतरची शुगर, 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर ज्याला HbA1c म्हणतो, इत्यादी चाचण्या आपण ते मोफत करणार आहोत. यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तज्ञ डॉक्टरांची टीम आहे. त्यामध्ये फिजिशियन आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, सर्जन आहेत, न्यूरोसर्जन आहेत, लहान मुलांचे डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ञ आहे. आपलं हॉस्पिटल 30 बेडचं हॉस्पिटल असून आपल्या हॉस्पिटल 2 ऑपरेशन थिएटर, अद्ययावत 2 ICU व अतिशय स्वच्छ असा हॉस्पिटलचा पूर्ण हा एरिया आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.